2010 मध्ये हा गणेश विसर्जन घाट उभा केलेला, त्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. नुसार इथं छान असे काही टेबल देखील बनवले होते. त्या टेबलचा वापर गणेश विसर्जनाच्या वेळेस होत होता. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही दगडी फ्लोरिंग केलंय, त्या फ्लोरिंगचा देखील चांगला उपयोग झाला असता. तर पुणे महानगरपालिकेने जे काही लाखो रुपये खर्च करून हा नदीकाठावर असणारा गणेश विसर्जन घाट नूतनीकरण केला, त्याची देखरेख नीट न केल्यामुळं इथं आपण आता बघू शकतोय कशा प्रकारे गवत उगवले, काँग्रेस गवत उगवलेलं आहे, की कशा प्रकारे इथं अस्वच्छता आहे. हा भाग बघा जिन्याखालचा, तिथं देखील बऱ्याच प्रमाणात अस्वच्छता आहे. पुणे महानगरपालिका एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प राबवतीये, त्याची देखभाल कशा प्रकारे केली जाणार आहे त्याचं हे उदाहरण आहे. जिथं 16 वर्षापूर्वी केलेला 2010 मध्ये बनवलेला हा गणेश विसर्जन घाट, तो देखील एक प्रकारचा नदीकाठ सुशोभीकरणाचा प्रकार होता. तर त्याची ही अवस्था आहे. आणि असेच प्रकार आपल्याला उर्वरित जे काही पुण्यातले नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प राबवला जातोय, RFD, तर तिथे देखील ह्याच गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. कारण पुणे महानगरपालिकेला फक्त नवीन गोष्टी उभ्या करण्याची हौस आहे. त्या गोष्टींच्या मेंटेनन्सकडं कधीही दुर्लक्ष दिलं जात नाही. आता हा नदीकाठ आहे, या नदीकाठावर हे सगळं काँग्रेस गवत उगवलेलं आहे. हे गवत साफ केलं तर हा देखील नदीकाठ जो आहे, तो नदीकाठ लोकांना चांगल्या कामासाठी वापरता येऊ शकतो. इथे थ्रो बॉल आणि गोळा फेक आणि पळण्याचे इतर काही प्रॅक्टिस करण्यासाठी इथं तरुण तरुणी जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात ते या ठिकाणी येतात. तर त्यांच्यासाठी देखील हा परिसर स्वच्छ ठेवता येऊ शकतो. बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प राबवण्यापेक्षा जे काही सध्या अस्तित्वात असणारे नदी किनारचे घाट आहेत, ते जर पुणे महानगरपालिकेने व्यवस्थित स्वच्छ केले तरी देखील नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. ह्या गोष्टीकडे कुठल्याही प्रकारचा खर्च न करता देखील काम करता येणं शक्य आहे. पण पुणे महानगरपालिका ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष का करते, हा प्रश्न पुणेकर नागरिकांना पडतो आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा ह्या गोष्टींच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि त्या देखील नदीकाठांना पुणेकर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्या. स्वच्छ, चांगलं, प्रदूषणमुक्त परिसर पुणेकर नागरिकांना उपलब्ध होईल याची काळजी पुणे महानगरपालिकेने घ्यावी, ही अशी आमची पुणेकर नागरिकांची मागणी आहे. पुणेकर नागरिकांना RFD नकोय. पुणेकर नागरिकांना जे काही गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्या, हीच पुणेकर नागरिकांची मागणी आहे. धन्यवाद.